जय श्री लक्ष्मीनारायण नमः. आज मी तुम्हाला सांगणार आहे, कोणताही विचार पॉझिटिव्ह आपल्या मनामध्ये असेल, कोणता व्यवसाय वगैरे करण्याचा किंवा कुठे काही चांगले जर विचार जर डोक्यामध्ये तुमच्या असतील ना, त्यावेळेस आपल्याला समोरचा कोण काय बोलतो याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. कारण होतं काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एकदम पॉझिटिव्ह विचार असतात आणि आपण एकदम उत्साहाने कोणतंही कार्य करायला जातो. तुम्ही नवीन कोणता तरी व्यवसाय सुरू करायला जात आहे किंवा मग तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट आणायची असते किंवा दुसरीकडे जॉबला जायचं असतं किंवा रूम घ्यायचा असतो किंवा काही असे आनंदाचे क्षण असतात आपले, ते आपल्याला काहीतरी नवीन करायचं असतं. आता नवीन काहीतरी करताना होतं काय माहिती आहे का, 4 जण चांगलं सांगणार असतात, 4 जण वाईट सांगणार असतात. तर त्याच्यामध्ये होतं काय आपलं माहिती आहे का, आपण ते चांगलं जे सांगतं ना त्याच्याकडं जरा थोडंसं लक्ष जात नाही. आपलं वाईट जे सांगतं त्याच्याकडं, समजा आता 10 जणांनी आपल्याला चांगलं सांगितलं आणि 5 जणांनी आपल्याला काहीतरी सांगितलं, अरे तू कसं काय करणार, हे तुला हँडल होणार आहे का, तुला जमेल का हे. मग हे काय होतं, हे निगेटिव्ह विचार आहेत ना आपल्या माइंडमध्ये फिट्ट एकदम बसतात, की खरंच तो असा म्हणत होता, हे आत्ताच जमल का आपल्याला किंवा काय, असे मग वाईट विचार येतात आपल्या मनामध्ये. मग आपण काय करायचं आहे माहिती आहे का, हे वाईट जे सांगतात ना, वाईट विचार अगोदर घेण्यापेक्षा आहे ना, असं तर आपण करणारच आहे, कोणतंही चांगलं काम करणारच आहे आपण. मग आपण चांगलेच विचार का घ्यायचे नाहीत? मग आपल्याला जे पॉझिटिव्ह विचार जे देतात ना, जे चांगलं सांगतात ना, आपण त्यांचं ऐकायचं. आणि शक्यतो सहसा जास्तच म्हणजे आपल्या मनातली इच्छा जे काय आहे ना, ते आपण सहसा लगेचच्या लगेचच दुसऱ्यांना सांगायचे नाही. जरी सांगितलं तरी जे पॉझिटिव्ह असं जे आपल्या मनाला पटतंय ना, तेच आपण करायचं. आता समजा आपण कोणती गोष्ट चांगली करायला लागली आणि समोरचा म्हणलं तुला झेपणार नाही, आत्ता होणारच नाही. मग काय होतं माहिती आहे का, आपलं मन खच्ची होतं, निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात आणि जे चांगले विचार आलेले असतात ते पण निघून जातं. मग आपलं चांगलं कार्य करायचं बी राहतं आणि मग आपण चिंतामध्ये बसतो, की कसं काय होणार, कधी होणार, कसं काय होणार. अरे होणारी ही घटना होतच असते. परमेश्वर शेवटी वरती बसलेला असतो आणि तो सगळ्यांना द्यायलाच बसलेला असतो. कसं असतं, जे काय होतं ते सगळं परमेश्वराच्या इच्छेनेच होत असतं. तुम्हाला चांगली गोष्ट करताना जर एखादी व्यक्ती भेटली किंवा काय, ते घडवून येत असतात सर्व गोष्टी काहीतरी. तुम्हाला कोणतं चांगली गोष्ट करायची असली तर देव एखादा व्यक्ती तुमच्याकडे पाठवतो आणि म्हणतो तू या मार्गाला चल. ज्यावेळेस आपल्याला मार्ग सुचत नसतात ना, त्यावेळेस आपण मनापासून देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, मला आता काहीच समजत नाही, तू मार्ग दाखव. त्यावेळेस मग परमेश्वर काय करतो माहिती आहे का, कोणती तरी एखादी व्यक्ती आहे ना आपल्याकडं देव म्हणून अशी पाठवतो किंवा मग एखादा व्हिडिओ आपल्यासमोर येतो, की या मार्गाने तू चल, या मार्गाने तुला सर्व काही व्यवस्थित होईल. मग आपण थोड्याशा गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्या मार्गाने चालायच्या. निगेटिव्ह लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण ज्यावेळेस चांगल्या ध्येयाकडे जातो ना, त्यावेळेस आपल्याला कोण काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण. सगळे असं वाईट नावं ठेवायलाच असतात, चांगलं म्हणायला कोण नसते. 10तनं 1 जण कोणीतरी असतो, की असं चांगलं आहे म्हणतो, तुम्हाला उत्साहपूर्तीने प्रोत्साहन देतो, पुढं जाण्याचं तुम्हाला प्रोत्साहन देतो. अशा काही सर्व व्यक्ती नसतात. त्यामुळं कोणाचं म्हणजे अपेक्षाही करायची नाही. आपल्या मनाला आवडलं ना, आपल्याला वाटलं ना, की आपण आता ही चांगली गोष्ट केली पाहिजे, की पटकन करून टाकायचं. परमेश्वर आपल्याला बरोबर त्याच्यामधलं मार्ग पुढं दाखवत राहतो. आणि जास्त वाईट लोकांच्या संपर्कात राहायचं नाही. वाईट लोकांच्या संपर्कात राहिलं ना, कसे वाईटच विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. तुम्हाला कोणतं जर नवीन बिझनेस वगैरे काय करायचं असेल, कोणतीही गोष्ट तुम्हाला नवीन करायचं असेल ना, तुम्ही देवाचं नामस्मरण करायचं, देवाशी प्रार्थना करायचं आणि देवा तूच मार्ग दाखव मला म्हणायचं. बघा तुम्हाला बरोबर देव मार्ग दाखवणार. तुम्हाला कोणाची सल्ल्याची गरज नाही, तुम्हाला कोणाचं ऐकायचीही गरज नाही. परमेश्वर तुम्हाला येऊन बरोबर तुम्हाला मार्ग दाखवणार आणि त्या पद्धतीने आपण कामं करायचं. कोणाचे वाईट विचार ऐकून मन खच्ची करून घ्यायचं नाही आपण. आणि वाईट विचारांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही.
हां ठीक आहे. नमस्ते.